हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती कोपरगावात उत्साहात साजरी. आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी कोपरगाव पॉवर हाऊस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती मेहुल बोर्डे, निम्नस्तर लिपिक यांच्या अध्यक्षतेत अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या संयुक्त जयंती महोत्सवासाठी संजीवनी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया बिपिनदादा कोल्हे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच त्यांनी मोलाचे दिशादर्शक मार्गदर्शन केले. कार्यकारी अभियंता संगमनेर आयु प्रदीप वट्टमवार साहेब हे पूर्ण वेळ उपस्थित राहिले व त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रमुख वक्ता म्हणून सुंदरदास फंड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर सखोल असे मार्गदर्शन केले. कोपरगाव शहरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री धांडे साहेब, संगमनेर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सोनावणे साहेब, शिर्डीचे सुपुत्र व फलटण येथे उपकार्यकारी अभियंता असणारे आयु प्रदीप देहरकर व स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर पांढरे यांनी मार्गदर्शन केले. वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे संचालक सीताराम खंडागळे यांनी बाबासाहेबांवर क्रांतिकारी कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाल्मिक सानप यांनी सादर केले. पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद बाबासाहेब यांनी केले. स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर पांढरे साहेब यांनी समता व समरसता यातील भेद तसेच सामाजिक समता व विषमता याबाबत सविस्तर विवेचन केले. प्रास्ताविकामध्ये पॉवर हाऊस कोपरगावमध्ये होणाऱ्या या संयुक्त जयंतीचे महत्त्व, याची सुरुवात व या अनुषंगाने अनेक वीज कर्मचाऱ्यांपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचार पसरवण्यासाठी होणारा उपयोग नमूद केला. श्री हर्षद बावा व वाल्मिक सानप यांनी अनेक इतिहासाची दाखले सूत्रसंचालनातून दिली. अतिशय सुंदर हा कार्यक्रम झालेला आहे. श्री सानप यांची मुलगी वेदश्री सानपने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अतिशय मौलिक असे भाषण सादर केले आहे. या महामानवाच्या संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये मान्यवरांचा सत्कार सन्मान हा पुष्पगुच्छ किंवा फुलांचे हार घालून न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे पुस्तक देऊन सन्मान करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. हा कार्यक्रम सुंदर बनवण्यासाठी आयोजक समितीने अतिशय मोलाचे कष्ट घेतलेले आहे. स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था कोपरगाव यांचे चेअरमन श्री धनंजय बंद्रे यांनी उपस्थितीत सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी चीफ ब्युरो इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख.